तयार झालाय आपला ओल्या मटारचा अप्रतिम चवीचा हुरडा. तुम्ही नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी छोट्या भुकेसाठी बनवत आहे मटारचा हुरडा. मटारचा हुरडा म्हणजे ओला मटार आहे. आता हुरडा म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हुरडा म्हणजे कोणतंही ओलं धान्य असतं ना, त्याला भाजून आगीवरती भाजून किंवा शेगडीवरती आपण कढईमध्ये भाजतो ना, ते भाजून खाल्लं जाणारं धान्य त्याला म्हणतात हुरडा. तर आता आज मी मटारचा हुरडा बनवत आहे. इकडे मी 1.5 वाटी मोठी मटार घेतलेला आहे. इकडे माझ्याकडे भिजवलेलं कडधान्य होतं, मी अर्धी वाटी घेतलंय आणि 7 ते 8 पाकळ्या लसूण लागणार आहे आणि थोडंसं तेल, चवीपुरतं मीठ, बस एवढंच लागणार आहे. फ्रेंड्स, हुरडा म्हणजे कसं खेड्यामध्ये बघा, शेतामध्ये शेकोटी पेटवली जाते आणि त्याच्यावरती ज्वारी, मक्याची कणसं भाजतात किंवा हरभऱ्याचं, ढाळ्याचं ते ढाळं असतं ना ते भाजतात. गव्हाचं पण भाजतात, ओल्या शेंगा भाजतात आणि त्या शेतात बसून सगळे मिळून खाल्ले. सगळे आपले फॅमिलीतले मेंबर्स असतात ना, ते सगळे मिळून ते खातात. त्याला हुरडा पार्टी म्हणतात. तर आमच्या शेतात आमच्या लहानपणी व्हायची. आता शेतात जाणंही होत नाही. त्यामुळं आपण असं घरी बनवू शकतो. इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि अर्धा चमचा मी फक्त तेल घातलेलं आहे. फक्त अर्धा चमचा, कारण आपल्याला कढई खालच्या बाजूनी ग्रीस करून घ्यायची. इकडे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं होतं. आपण लगेच मटार घालूया आणि मटारला तेलामध्ये थोडंसं असं छान परतून घेऊया. तेल थोडंसंच घालायचं, जास्तीचं घालायचं नाही, कारण आपण मटारचा हुरडा बनवत आहोत. आत्ता माझ्याकडे ज्वारी नाही आहे. ज्वारीचा हुरडा असतो ना, तो पोत्याचे 4 कान पकडून मधल्या भागात मधल्या झोळीमध्ये हुरडे मग ज्वारीची कणसं घातली जातात आणि ते काठीने बडवून त्याचा हुरडा काढला जातो. कच्ची ज्वारी असते ना छोटी छोटी, तर त्या ज्वारीचा हुरडा असा भाजता येतो किंवा मग डायरेक्ट तुम्ही आगीमध्ये पण भाजू शकता. ती शेतामध्ये शेकोटी पेटवतात आणि त्याच्यामध्ये तो भाजला जातो. आमच्या घरी शेती भरपूर असल्यामुळे आम्हाला हुरड्याचे वेगवेगळे प्रकार माहिती आहेत. शेंगाचा हुरडा, गव्हाचा हुरडा, मटार हुरडा, वालाचा हुरडा, पावट्याचा पण हुरडा बनवला जातो. मक्याचा तर हुरडा सगळ्यांना माहीत आहे. मका आणि ज्वारीचाच जास्त फेमस आहे, पण मटार आणि ह्या कडधान्याचाही बनवला जातो. तर आता आपण शेतात नाही आहोत, घरी आहोत. तर आता मी घरातच कढईमध्ये हुरडा भाजत आहे. आत्ता घातलेत मी मटार, नंतर घातलाय मी लसूण. लसूण याच्यामध्ये छान परतवून घ्यायचा. लसूण असं सुरसुरीत होईल. आता आपण तयार झालाय आपला मटारचा हुरडा. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरून घालूया बारीक शेव. चवीला खूप छान लागते. आपण खातो ना त्यावेळेस हे मिक्स करून घ्यायचं. आता मी असं दिसण्यासाठी वरून शेव घालत आहे. वरून ठेवूया लिंबाची फोड. तयार झालाय आपला मटारचा हुरडा. चवीला खूप छान लागतो. याचप्रमाणे तुम्ही ओले शेंगदाणे, मका म्हणजे आपलं स्वीट कॉर्न असतं ना, त्याचाही हुरडा बनवू शकता. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.